Hi guys, this is Tushar. Basically मी डेटाबेस डेव्हलपर ॲज वर्क करत आहे कॉर्पोरेट. आज आपल्यासोबत दिगंबर माळी आहे. ते ॲज अ इलेक्ट्रिक इंजिनियर एज्युकेशन केलं आहे. सो तो त्याचा एक एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. सो दिगंबर तुमच्यापासून आपण स्टार्ट करू. सो तुम्ही बेसिक इंट्रोडक्शन दिलं तर आपल्या स्टुडंटला एम्प्लॉईजला कळून. नमस्कार, मी दिगंबर माळे आणि रिसेंटली मी जॉब इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये जॉब मिळाला होता आणि मी आता पॉवर सबस्टेशन डिझाईन करतो. तर थोडक्यात सांगायचं झालं तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि सबस्टेशन डिझाईनमध्ये माझा एक्सपिरियन्स आहे. दिगंबर, माझं फर्स्ट असं क्वेश्चन असेल की मला माहिती आहे की तुम्हाला कॉलेज प्लेसमेंट थ्रू तुमचा जॉब फर्स्ट भेटला. सो जे पण स्टुडंट ट्राय करत आहेत की त्यांना फर्स्ट प्लेसमेंट पाहिजे, सो त्यांना तुम्ही काय सजेशन करू? एक तर आहे की मला कॅम्पस प्लेसमेंटमध्ये जॉब मिळाला होता. जे विद्यार्थी नवीन प्लेसमेंटसाठी तयारी करत आहेत किंवा ज्यांना नवीन जॉबमध्ये एंट्री मार्केटमध्ये एंट्री पाहिजे, तर त्यांच्यासाठी मी एवढंच सांगेन की जर तुमचं बेसिक क्लिअर असेल ना किंवा तुमची तयारी तर त्या पद्धतीने झाली असेल तर तुम्हाला जॉब लगेच मिळून जाईल. कारण मार्केटमध्ये त्या स्किलला जास्त भाग देतात ना की त्या डिग्री किंवा सर्टिफिकेटला. तर मग मी तेच म्हणेन, तुमचं बेसिक क्लिअर करा. जो पण तुमचा सब्जेक्ट असेल, जो पण तुमची कन्सेप्ट असेल त्या क्लिअर करा, मला जॉब नक्कीच भेटेल. माझा दुसरा असा क्वेश्चन होता की कॉलेजमध्ये जे पण कंपनी येतात त्यांचा प्रेफरन्स काय असतो? म्हणजे मला जर माझा रेझ्युमे प्रिपेअर करायचा आहे किंवा मार्क्स प्रिपेअर करायचे म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयर, तर त्यांचा प्रेफरन्स काय असते सिलेक्शन बेसिस? जनरली माझ्या अनुभवातून मी असं सांगू शकतो की कॉलेजच्या वर्षामध्ये जनरली विद्यार्थ्यांना किंवा आयडिया नसते की काय करायचंय. तर त्यावेळेस मी तर असं म्हणेन की प्रत्येक क्षेत्रात थोडंसं एक्सप्लोर करा. कोणतं क्षेत्र आवडते ते सिलेक्ट करा आणि मग त्यामध्ये फुल तुमचं 100% प्रयत्न करायचा चालू करा. आणि प्रयत्नांचं बोलायचं झालं तर मग मी म्हणेन की त्या विषयातल्या कन्सेप्ट, त्या विषयातले ज्या मायन्यूट क्रिटिकल एलिमेंट्स म्हणतो आपण, ते पकडून त्यांच्यामध्ये काय आपल्याला सुधारणा करता येतील का किंवा त्यामध्ये काही आपल्याला नवीन बदल किंवा नवीन आयडियाज इंट्रोड्यूस करता येतील का, ते बघितलं ना तर मग त्यामध्ये आपल्याला स्कोप निर्माण करता येईल. किंवा जे नवीन रिक्रुटर्स येतात किंवा जे कंपनीमध्ये डायरेक्ट कंपनीमध्ये प्लेसमेंटसाठी कंपनी कॉलेजेसमध्ये येतात, त्यांना हेच पाहिजे असतं की एखाद्या विद्यार्थ्याचं पोटेन्शियल किती जाऊ शकतं किंवा हा काय करू शकतो. तर त्या केसमध्ये मी हेच म्हणेन की स्किल बिल्ड करणं गरजेचंच आहे, पण त्याबरोबर तुम्ही काही इम्प्रुव्हमेंट करू शकता, तुम्ही काही बदल घडवून आणू शकता का त्या क्षेत्रासाठी, तर ते बघणं पण गरजेचं आहे. माझं अजून डीप डाऊन क्वेश्चन होतं असं असेल की माझे जे पण फ्रेंड्स आहेत त्यांना इंटरव्ह्यू गेला की कॅम्पस प्लेसमेंटला त्यांचा रिझ्युमेच रिजेक्ट होतो. ते चेक करतात की 12th ला किती पर्सेंटेज आहे, फर्स्ट इयरला किती पर्सेंटेज आहे, किंवा रिझ्युमे मध्ये असं लिहिलंय मोटिवेशनल. सो त्यासाठी काय प्रिपेअर करावं जेणेकरून माझं इंटरव्ह्यू शेड्यूल होईल बिफोर दॅट? माझ्या वेळेस तर मी रिझ्युमे प्रिपेअर करताना मी माझ्या सिनियर्सचे रिझ्युमे चेक केले. त्यांच्या रिझ्युमेला रेफरन्स पकडून 2-3 रिझ्युमे मधून माझा एक रिझ्युमे बनवला होता. पण मग आता जर विचार केला तर AI या जमान्यात आपण रिझ्युमे फिल्टर आउट करू शकतो, कीवर्ड्स इंट्रोड्यूस करू शकतो, जेणेकरून तुमचा रिझ्युमे AI फिल्टरमध्ये सापडणार नाही किंवा AI फिल्टरमध्ये पास होईल. पण मग माझं म्हणणं हेच आहे की तुमचे जर स्किल्स आणि तुमच्या स्किल्सवर असलेला कॉन्फिडन्स जर असेल ना तर रिझ्युमे जर सिलेक्ट झाला तर तुम्ही होऊन जाशील. आता जर रिझ्युमे फिल्टर किंवा रिझ्युमे जर बिल्ड करायचं असेल तर मग तुम्हाला काही वेबसाईट्स मी सजेस्ट करेन. आय थिंक कॅनवा आहे, ChatGPTचा पण यूज करू शकता त्यामध्ये टेक्स्ट आहेत किंवा कीवर्ड्स इंट्रोड्यूस करण्यासाठी. मी तर तेच म्हणेल की जर तुम्ही जेन्युइनली मोटिवेशन लिहित असाल तर मग ठीक आहे, पण मग जर शब्द पाहिजे म्हणून जर लिहायचं असेल तर मग मी म्हणेल अवॉइड केलेलं चांगलं. म्हणजे जेन्युइन तुमच्या क्वालिटीज आहेत त्या लिस्ट आउट करा आणि त्यावर फोकस करा, जेणेकरून इंटरव्ह्यू मध्ये जे येणारे क्वेश्चन असतील किंवा त्या रिलेटेड जर काही
कॉन्टेक्ट आला तर तुम्हाला तो व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन करता येईल. दुसरा असा क्वेश्चन होता की कॉलेजमध्ये प्लेसमेंट येतात, सो तुम्ही कंपनीमध्ये प्रेफरन्स देता का? किंवा आता TCS येते किंवा जे पण कंपनी येतात त्याला प्रेफरन्स देता की? जनरली विद्यार्थ्यांच्या म्हणजे मी जेव्हा लास्ट इयरला होतो तेव्हा माझ्या डोक्यात हेच होतं की पॅकेज किती आहे आणि त्यामध्ये मला रोल काय भेटणार. तर त्या केसेसमध्ये एक माझी चूक काय झाली, मला CTC आणि इन हँड सॅलरीचा फरक माहित नव्हता. ते एक झालं. त्याच्यानंतर दुसरं जे मेन असतं की रोल काय असावा. जनरली विद्यार्थ्यांमध्ये हेच डिलेमा असतो की इनसाइड हवं म्हणजे ऑफिसमध्ये असावं की फील्ड वर्क असावं. जनरली आता ज्या पद्धतीनं डेटा इंजिनियरचा आपण विचार करतोय तर मग त्या केसमध्ये मला तर वाटतं की डेस्कटॉप जॉब किंवा ऑफिस जॉब म्हणतात त्यामध्ये मग हा सर्व जॉब येतील आणि त्या केसमध्ये मग तुम्हाला जनरली तुमच्या वर्क एन्व्हायरमेंट आणि तुमच्या बरोबर जो रोल मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला म्हणजे जास्तीत जास्त काय आउटपुट येते ते बघितलं. त्यानंतर असा क्वेश्चन आहे की मोस्ट ऑफ द आता स्टुडंट आहेत ते इलेक्ट्रिकचं एज्युकेशन करतात आणि IT मध्ये स्विच करतात, सो तुमचं काय त्याबद्दल मला? स्विचिंगचं म्हणाल तर मी ज्या पद्धतीनं आता इलेक्ट्रिकल मध्ये काम करतोय त्यामध्ये तर जे कोअर जॉब्स आहेत त्यामध्ये आय थिंक स्विचिंगचं इतकं जास्त प्रॉब्लेम नाही आहे. पण जर IT मध्ये सिलेक्ट केलं तर जशी भाषा बदलते, लँग्वेजेस AIच्या कोडिंगच्या नवीन येत आहेत त्या पद्धतीनं ऍडॅप्टेशन आणि ते नवीन पद्धतीला स्वीकारून त्यामध्ये काय बदल होत आहे हे बघणं गरजेचं आहे. जसं की आता क्लाउड AI येते, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नवीन लँग्वेज मॉडेल्स तयार होत आहेत. तर त्या केसेसमध्ये आपण काय इम्प्रुव्हमेंट करू शकतो किंवा आपण काय अडॅप्टेशन करू शकतो हे महत्वाचं बघायला महत्वाचं झालं. त्यानंतर असा क्वेश्चन होता की माझी प्लेसमेंट होत आहे त्यासाठी फर्स्ट माझा प्रेफरन्स सॅलरी असेल की टेक्निकल स्किल असेल की नॉलेज असेल? मी तर म्हणजे मार्केटमध्ये या शिका आणि मग तुम्ही स्विचिंगचा विचार करा किंवा सॅलरीचा विचार करा. पण एकदा त्या गेम मध्ये उतरला तर त्या गेम मध्ये तुम्ही स्वतःला कसं अडॅप्ट करताय आणि कसं नवीन स्किल्स ऍक्सेप्ट करताय किंवा शिकताय यावर हा सर्व अवलंबून राहणार. त्यानंतर आपण तुमचं प्लेसमेंट झाली त्यानंतर तुमची प्रोसेस कशी होती, म्हणजे ऑनवर्ड्स कसं केलं तुम्हाला किंवा त्यानंतर नॉलेज कसं गेन केलं तुम्ही? बिकॉज जे कॉलेजमध्ये शिकवतात ते सगळंच कंपनीमध्ये फॉलो केलं असं होत नाही, सो ते नॉलेज कसं तुम्हाला ट्रेनिंग मध्ये त्याचं एक बेस. जेव्हा इंटरव्ह्यू झाला समोर सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर त्यांनी HR डिपार्टमेंट मधून खूप सपोर्ट मिळालेला होता आणि ते सर्व प्रक्रिया प्रोसेस फॉलो म्हणजे त्याचा फॉलोअप घेत राहतात आणि करून घेतात सर्व. मेनली माझ्यासाठी तर जॉईन झाल्यानंतर 6 महिने ट्रेनिंग पिरियड होता ज्यामध्ये कॉलेजच्या कन्सेप्टला ऍप्लिकेशन मध्ये ह्या कंपनीसाठी कसा युज करता येईल याचा आम्हाला शिकवलं गेलं आणि त्यानंतर आम्ही मग त्याच कन्सेप्टला ब्रीफिंग करून त्या कन्सेप्टला कसं ऍप्लिकेशन लेअर मध्ये वापरता येतं हे बघून आम्ही मग सबस्क्रिप्शनचं डिझाईन चालू केलं. तर मग त्यामध्ये तसा अनुभव येत राहतात की असं पण असू शकतं किंवा असं पण करू शकतो जे थिअरॉटिकली आपण कधी वाचलेलं नसतं किंवा कधी ऐकलेलं नसतं. पण मग ऍप्लिकेशन लेअर मध्ये आलं तर आपल्याला समजून जातं की या पद्धतीने पण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत होते. ते आम्हाला थोडं नवीन वाटलं किंवा इनोव्हेटिव्ह वाटलं. त्यानंतर एक टेक्निकल क्वेश्चन आहे, तुमचं एक बेसिक नॉलेज शेअर करा जे तुम्ही आता कंपनीमध्ये यूज करताय. जसं एक तुम्ही डिझाईन पार्ट हँडल करता MSCBचा, सो जे पण स्टुडंट आहेत त्यांनी प्रिपरेशन साठी काय टेक्निकल फॉलो केलं पाहिजे? टेक्निकलचा विचार केला तर आपण विचार करत असतो सबस्टेशन डिझाईन इंजिनिअरचा. तर त्या केसमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या मोस्ट ऑफ द बेसिक कन्सेप्ट येणं गरजेचं आहे. त्यानंतर सबस्टेशन कसं वर्क करतं त्यामध्ये कोणते इंटरफेसेस असतात ते माहित असणं गरजेचं आहे किंवा इव्हन साईट फील्ड वर्क असतील तर एकच नंबर. मग मी तर म्हणेल बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. सबस्टेशन डिझाईन मध्ये
त्याची एक फिलॉसॉफी जनरेट करता येते आणि ती फिलॉसॉफी जर आपण वापरलं त्या क्लायंटला ती फिलॉसॉफी आवडली तर त्या फिलॉसॉफीला आपण पूर्ण सबस्क्रिप्शन डिझाईन करू शकतो. आता मोस्ट ऑफ द कंपनीज मध्ये स्टुडंट प्लेसमेंट थ्रू जॉईन होतात, पण नंतर त्यांचं काय होतंय की कंपनी त्यांना ले ऑफ करते किंवा त्यांची टेक्निकल स्किल जेवढी पाहिजे असते तेवढी यूज होत नाही. सो त्या विषयावर तुम्ही काय सांगा? जर टेक्निकल स्किल्स आणि त्याचा इम्प्रुव्हमेंटचा जर विचार करत असेल ना, तर मी तर सांगतो म्हणेल की यूट्यूब किंवा असं काही काही चॅनल्स आहेत जिथं फ्री ऑफ कॉस्टमध्ये जगातील सर्वात हायएस्ट युनिव्हर्सिटीमध्ये शिकवल्या जाणाऱ्या कोर्सेस आपल्याला फ्रीमध्ये देतात. जस्ट कमी काय पडतं तर तुमचे विलिंगनेस ते शिकायची किंवा तुमचा आळस. त्या केसमध्ये मी तेच म्हणेल इन म्हणजे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या लिंक्स मिळून जातील. पण मग मी म्हणेल की असं कोणतंच शिक्षण नाही किंवा असं कोणताच कोर्स नाही की जो फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे किंवा त्याबद्दल काहीच माहिती नाही. जर तुम्ही विदाउट कॉलेज किंवा विदाउट युनिव्हर्सिटी जर ते शिक्षण घ्यायचं म्हणत असेल तर ते कम्प्लिटली फ्री आहे, कम्प्लिटली फुल ऑफ एक्सपिरियन्स आणि डेमॉन्स्ट्रेशन वर्जन्स अवेलेबल आहेत, त्यामुळे ते तुम्ही शिकू शकता. मग त्या जर ते तुम्ही स्किल्स अडॅप्ट करत असतील किंवा नवीन टेक्नॉलॉजीचा यूज करत असेल तर तुमचं ले ऑफमध्ये शक्यता कमी आहे. पण त्यासाठी स्किल अडॅप्ट करणं किंवा नवीन एन्व्हायरमेंटला ऍक्सेप्ट करून अडॅप्ट करणं गरजेचं आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स असं होतं की माझं मॅनेजर सोबत जमत नाही किंवा मॅनेजर जे एक्सपेक्टेड करतो ते त्याला भेटत नाही कॅन्डिडेट कडून, किंवा असं होतंय की मी जी फील्ड निवडली आहे ते त्याचं नॉलेज मला कॉलेजमध्ये भेटलं नाही किंवा मला तेवढी स्किलच नाही. त्यावेळी पण इश्यूज येतात किंवा जेवढे पण कलिग्स असतात ते एन्व्हायरमेंट कधी कधी मॅच होत नाही किंवा आपण जिकडे राहतो तिकडचं पण डिस्टन्स असतं ते पण मॅच होत नाही, म्हणजे ट्रॅव्हलिंगला जास्त इश्यूज होतं. सो ते सगळं कसं तुम्ही मॅनेज करता? फॉर्च्युनेटली मला कंपनीमध्ये माझं मॅनेजर किंवा हे छान मिळालं आणि माझा पण एक्सपिरियन्स आता जॉईन 1 ते 2 वर्ष असल्यामुळे मला इतकं ऑफिस कॉर्पोरेट पॉलिटिक्स जातं त्याबद्दल एक आयडिया नाही. पण ऑफिस कॉर्पोरेट पॉलिटिक्स असतं आणि त्यामध्ये साहजिकच पॉलिटिक्स असल्यावर कोणाला त्रास होणार येणार. पण मी तर म्हणेल जितकं चांगलं ऑफिसच्या पॉलिटिक्स मध्ये इन्व्हॉल्व न होता कामावर लक्ष आणि त्या सर्वांना मिसळून राहणं जितकं जास्त साधता येईल ते साधलं गरजेचं आहे. पण मला वाटतं ऑफिस कॉर्पोरेट पॉलिटिक्स असतं आणि थँकगॉड मला ती तर चांगली भेटली त्यामुळे मी तर खुश आहे. पण कॉर्पोरेट पॉलिटिक्स असतं तर असतं आणि त्याचा त्रास होतो. सगळ्यात इंटरेस्टिंग क्वेश्चन आपण विचारूया. स्टुडंटने सॅलरी किती एक्सपेक्टेड केली पाहिजे जेव्हा कॅम्पस प्लेसमेंटला किंवा ज्यावेळी त्यांना अप्रेझल येते किंवा स्विच करायचं टाइम येते त्यावेळी सॅलरी एक्सपेक्टेड किती ठेवली पाहिजे करंट सॅलरी पेक्षा? जनरली मी काय ऑब्झर्व केलंय की प्रत्येक कंपनीचं एक बजेट असतं, त्या बजेटचे एक रेंज असते त्या त्या टीयर सिटी म्हणजे काय, तुम्ही मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये कॉलेज आहे की रुरल एरियामध्ये कॉलेज आहे तर त्याच्यानुसार त्यांच्या रेंज असतात. एकदा तुम्ही त्या पॅकेजमध्ये तुम्हाला ते सिलेक्ट करतात, त्यानंतर एकदा तुम्ही कंपनीमध्ये जॉईन झाला त्याच्यानंतर तुम्ही जसं इम्प्रुव्हमेंट किंवा तुमचे स्किल्स शो करताय, अचिव्हमेंट दाखवताय त्यावर तुमचं प्रमोशन होत राहतं. जनरली मी ऑब्झर्व केलं की जेवढे जास्त स्किल्स आपण गेन करू किंवा जास्त अचिव्हमेंट्स म्हणून तेवढं पर्सेंटेज वाईज हेक देतो. IT आणि जर कोअर मध्ये बघितलं तर IT मध्ये जनरली 30 to 40% IT असतात, जे की माझ्या मित्रांच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये मला ऐकायला मिळतं आणि कोअर मध्ये ते 10 ते 15% असतं. हे मी ऑब्झर्व केलंय. बट हे फिक्स फिगर नसते, पण जास्त जनरलाइज फिगर असते. तुमचा नेक्स्ट 5 इयर्सचा गोल काय आहे? मध्ये गेन करण्याची पोझिशन मध्ये नवीन जर माझ्या गोल बद्दल विचारत असेल तर मी आता सध्या फोकस करत आहे जास्त स्किल्स मला कसे अक्वायर करता येतील. इलेक्ट्रिकल सबस्टेशन मध्ये सुद्धा भरपूर लॉजिक्स आणि त्याचे इंटरनल स्टँडर्ड्स हे सेट करण्यासाठी खूप वेळ जातो आणि तेच मी शिकत आहे. एकदा ते शिकून झाल्यानंतर मी त्याच कन्सेप्ट जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसं शिकवता येईल तेच विचार करू लागेल. म्हणजे माझं तेच आहे, शिकत राहा शिकवत राहा. आपण व्हिडिओ एंड करू. थँक्यू दिगंबर, आपल्या चॅनलवर तुम्ही विजिट केलं. असेच आपण व्हिडिओ बनवण्याचे ट्राय करणार आहे. जेवढे पण माझे कलिग्स आहेत जे कॉर्पोरेटमध्ये वर्क करत आहेत, सो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता असे कंटेंटसाठी.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करू शकता आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर सबस्क्राईब करू शकता. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट मध्येही विचारू शकता. धन्यवाद. तसं मला पण आनंद झाला पॉडकास्टवर इंटरव्ह्यू साठी पाहिजे होतं मी त्याला. जनरली माझं पण हेच ध्येय आहे की शिकत राहा, शिकवत राहा. तुम्ही जे काम करता ते चांगलं आहे. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर लाईक करा, कमेंट्स करा. मी त्याचा नक्कीच प्रयत्न करेन उत्तर द्यायचा. धन्यवाद.